मोठी बातमी समोर येतेय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून। आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेबाबत मोठा गव्यस्फोट केलाय। नेमकं काय म्हणाल्या तृप्ती देसाई सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तृप्ती देसाई म्हणाल्या, मध्यंतरी मला एक फोन आला होता। कृष्ण आंधळे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवर तृतीय पंथींच्या वेशात असू शकतो असं समोरच्या व्यक्तीने मला सांगितलं। त्यांनी मला हेही सांगितलं की बीड जिल्ह्यातल्या अनेक तृतीय पंथींसोबत त्याचे चांगले संबंध होते, त्यामुळे निश्चितच तृतीय पंथींसोबत त्याचा वेश धारण करून एखाद्या वस्तीमध्ये तो तिथं असू शकतो आणि ते आपण पोलिसांना सांगावं असा मला फोन आला होता। मात्र त्यामध्ये कितपत सत्य आहे की नाही यामुळे मी तातडीनं त्या संदर्भात कुणाशीही बोलले नव्हते असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मी देशमुख कुटुंबियातील सगळ्यांना भेटले, त्यांचं एकच म्हणणं आहे त्यांना तातडीनं न्याय मिळाला पाहिजे। आईने तर मला सांगितलंय की जसं माझ्या मुलाला तडफडून मारलं तसं कायद्यानुसार माझ्या समोर आरोपींना देखील तडफडून मारलं पाहिजे। राज्यामध्ये अशा अनेक घटना होतात, त्या मिटवल्या जातात, लपवल्या जातात सत्तेच्या माजावर, पैशाच्या माजावर। मात्र हे प्रकरण सगळ्यांनी उचलून धरलं म्हणून हे प्रकरण इथपर्यंत पोहोचलंय। फास्ट ट्रॅक कोर्टात सुद्धा अनेक केसेस जातात, मात्र वर्षानुवर्ष त्यांना न्याय मिळत नाही। मात्र या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की वाल्मिक कराड 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीचं जे व्यासपीठ आहे अण्णासाहेब मोरे यांच्या इथं मुक्कामाला होता। त्याचबरोबर विष्णू चाटे सुद्धा होता। हे दोघंही तिथं राहिलेले आहेत। त्यांना VIP वागणूक, VIP जेवण दिलं गेलं। त्यांना माहिती होतं खंडणीतील आरोपी आहेत, हत्येतील आरोपी आहेत, तरी सुद्धा मुद्दामून त्यांना तिथं ठेवलं गेलं असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय।